मॅडम खरंच आपण जे सेशन सुरू केलेलं आहे ते आमच्या मुलांसाठी खूप खूप आवश्यक आहे आणि प्रभावी आहे आणि त्याचं महत्व मला कळलेलं आहे. मी प्रत्येक मीटिंग ऍड करतो आणि प्रत्येक सेशनला मी मुलांना घेऊन सोबत असतो. कारण की आमच्या मुलांना ऑनलाईन मीटिंग काय असते, ऑनलाईन प्रशिक्षण काय असतं, ऑनलाईन लेक्चर काय असतं हे त्यांना शिकायला मिळतंय. कारण की माझी शाळा एकदम रिमोट एरियातली शाळा आहे आणि तिथपर्यंत जेमतेम नेटवर्क ह्या 6 महिन्यापूर्वी नेटवर्क पोहोचले, जिओचं नेटवर्क. आणि अशा परिस्थितीमध्ये आमची मुलं आनंदाने अशा प्रकारचं सेशन आहे ते अटेंड करायला उत्साहित असतात. पहिल्यांदा घाबरले ते सुरुवातीला, पण हळूहळू त्यांच्या डेअरिंग आलेली आहे आणि खरंच उत्स्फूर्त आणि खूप चांगला कार्यक्रम आपण राबवताय मॅडम. खरोखर धन्यवाद आहे आपले. तर आमची मुलं वाट पाहतात खरं म्हणजे मुलांना आनंद वाटतो खरंच. आणि जे इंटरॅक्शन होत असल्यामुळे मुलं अगदी पॉझिटिव्हली घेतात सगळ्या गोष्टी. एक चेहऱ्यावर तो आनंद पण दिसतो. कदाचित मी तर जास्त राहत नाही मुलांजवळ, आमचे टीचर्स राहतात, परंतु जे गेस्ट लेक्चरर असतात ते अनुभवत असतील की मुलांना आनंद मिळतो निश्चित याच्यात. आणि चांगलं आहे मॅडम, निश्चित चांगलं आहे. आम्ही तर त्या बाबतीत आमचा नेहमी पॉझिटिव्ह राहील आणि आमच्याकडून जेवढं सहकार्य करतील तेवढं मी करणार मॅडम. मागे मॅडम आल्या होत्या नंदुरबारला, तेव्हा मी माझी प्रतिक्रिया त्यांना सर्वांसमोरच व्यक्त केली होती. आज पुन्हा एका लाईनीत एका ओळीत म्हणावं असं वाटतं की बाजारात सर्वत्र डालडा तूप आहे, पण साजूक तुपाचा स्वाद घ्यायचा असला तर असले कार्यक्रम ऐकले पाहिजेत, जे त्याने नॉलेजचं इम्प्रूव्हमेंट होतं. म्हणजे याच्या पलीकडे आता माझ्याकडे शब्द नाहीत. खूप सुंदर उपक्रम चालू आहे आणि सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक मिळालेत विद्यार्थ्यांना. काश आमच्या काळामध्ये 35-40 वर्षापूर्वी असं जर काही असतं तर आज आम्ही पण कुठंतरी उच्च पदस्थ अधिक, अर्थात आय एम टीचर, प्राऊडच आहे, पण अजून माझी लेवल वाढली असते असं मला वाटतं. थँक्यू मॅडम. इतका सुंदर कार्यक्रम आमच्या शाळांमध्ये तुम्ही राबवतायत व आमचे विद्यार्थी लकी, आय एम ऑल्सो लकी.